ऑल राईट, लेडीज अँड जेंटलमेन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आत्ता मी आहे आपल्या सुंदर कोकणामध्ये आणि आज मी तुम्हाला एका वंडरफुल कोस्टल ड्राईव्हला घेऊन जातोय. तर मित्रांनो, एक्झॅक्टली सांगायचं झालं तर मी आत्ता आहे दिव्यागरमधील भादरखोल जवळील एका सनसेट व्ह्यू पॉईंटवर, आणि इथून मी आपल्या कोस्टल ड्राईव्हला सुरुवात करत आहे. चला तर जास्त वेळ न घालवता करूया आपल्या कोस्टल ड्राईव्हला सुरुवात. मित्रांनो, हा कोस्टल रूट साधारण 8 किलोमीटरचा आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या 720 किलोमीटरच्या या समुद्र किनारपट्टीमधील हा एक सुंदर रोड आहे. या कोस्टल रूटवर सुद्धा आपल्याला कोकणातल्या टुमदार घरांची छोटी छोटी गावे तसेच वाड्या बघायला मिळतात. दिव्यागर, भादरखोल, शेखाडी, कोंडविल, आरवी अशी सुंदर गावे आणि इथले नयनरम्य समुद्रकिनारे आपल्याला इथे बघायला मिळतात. मित्रांनो, सूर्यास्ताच्या वेळी हा किनारा अजूनच सुंदर दिसतो, म्हणून मी आत्ता संध्याकाळच्या वेळेला या कोस्टल रोडचे शूट करत आहे. या किनाऱ्यांजवळ गेले 7 ते 8 वर्षे येत आहे. सुरुवातीला इथे तेवढ्या सुखसोयी अवेलेबल नव्हत्या, पण एवढ्या 2 ते 3 वर्षात इथे बऱ्याच सुखसोयी आणि पर्यटन वाढले आहे. इथल्या पट्ट्यातील बहुतेक समुद्रकिनारे हे पांढऱ्या रेतीचे आहेत. आता या किनारपट्टीला आपल्याला उत्तम म्हणजे 5 ते 8 हजार रुपये पर नाईटचे रिसॉर्ट सुद्धा आहेत आणि 1500 रुपये पर नाईटचे होमस्टे सुद्धा आहेत. आणि भरपूर होमस्टे असल्याने इथे आपल्याला घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला मिळतो. एवढंच नाही तर आपण जवळील गावामधील मासळी बाजारातून मासे घेऊन इथल्या होमस्टेजमध्ये किलोच्या रेटने सुद्धा आपल्याला ते मासे बनवून दिले जातात. त्यामुळे मासेप्रेमींसाठी तर पुणे मुंबईकरांसाठी खूप सुंदर पर्यटन किनारा आहे. पर्यटकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आता या किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट सुद्धा अवेलेबल झाले आहेत. त्यामुळे आरवी बीचवरील पर्यटन खूप वाढले आहे. मित्रांनो, आरवी आणि कोंडविल जवळील समुद्र किनारा हा बराच फ्लॅट आहे, म्हणजेच आतमध्ये पर्यंत सपाट आहे. त्यामुळे समुद्रात पोहायला देखील मजा येते. तर मित्रांनो, असा हा आपल्या संपन्न कोकणातील नक्की भेट द्यावा असा अजून एक सुंदर समुद्र किनारा.
इथे नक्की भेट द्या, पण बी रिस्पॉन्सिबल. आपल्या या सुंदर समुद्रकिनाऱ्यांची सुंदरता अशीच अबाधित ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. इथे कोणत्याही प्रकारचा कचरा आपण करणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी आणि पर्यटनाचा मनसोक्त आनंद घ्यावा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आपल्या कोकणातील कोस्टल रूट नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटू पुन्हा अशाच एखाद्या सुंदर ठिकाणं. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.